8 दिवस, शेवटचे 7 दिवस रॉकेट कसं उडतं आणि मग 1-2-4 ठिकाणी ठळलं असे आवाज आले. सगळ्या शिड्यांवर मराठीत पाट्या करतायत. इतकी दिवस नाही कळलं. सरळ सांगितलं तुला तर ऐकत नाही. मग मला काही पत्रकार विचारत पण ही पद्धत बरोबर नाही. म्हटलं अहो मला साधी गोष्ट सांगा, एखादा शाळेमधला विद्यार्थी जर समजा नीट वागत नसेल तर शिक्षकांनी काही निवेदन द्यायचं का त्याला? याच मराठी भाषेबद्दल काही लोक कोर्टात जातात, त्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळते, त्याच्यावरती डिबेट्स होतात. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा या विषयावरती वादविवाद होऊच कसा शकतो? वाद कसा होऊ शकतो? हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे. इथे आलेल्या प्रत्येक माणसाला ही मराठी ही बोलली गेलीच पाहिजे. शाळेपासून ती मराठी शिकली गेलीच पाहिजे. याला तुम्ही जर जबरदस्ती म्हणणार असाल तर ही जबरदस्ती. हीच गोष्ट सरकारने पहिल्यांदा करावी. सरकारला जर जमत नसेल मग काय आम्ही कशासाठी आहोत? मी तुम्हाला खरंच सांगतो, ज्या दिवशी हा महाराष्ट्र माझ्या हातामध्ये सत्ता देईल ना, अख्खा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून ठेवीन. अख्खा महाराष्ट्र. मी जे बोलतोय हे कोण लोक येतात इथून? मी तुम्हाला एक फक्त लेख म्हणून वाचून दाखवतो. मला काल एक छोटा लेख आहे, तेवढा फक्त वाचून दाखवतो. आपण नीट गांभीर्याने याचा विचार करावा. दिल्ली, अहमदाबाद, बंगलोर, जयपूर आदी शहरात गेल्या काही महिन्यात जे बॉम्बस्फोट घडले, त्या स्फोटाची पद्धत, त्यासाठी वापरलेले साहित्य वगैरे बऱ्याच गोष्टी समान आहेत. आणखीन एक ठळकपणे निदर्शनास आलेली बाब म्हणजे या अमानुष कारवायांचे सूत्रधार मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. भाडोत्री गुंडांची भरती सुद्धा तिथूनच झाली. विशेषतः आजमगड, जौनपूर असे पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्हे त्यापायी पुरते बदनाम झाले आहेत. यापूर्वी सुद्धा बरेचदा ते निदर्शनास आले. लाल किल्ल्यावर हल्ला करणारा पाकिस्तानी दहशतवादी मकसूद अहमद आणि मोहम्मद सईद यांना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौत आश्रय मिळाला होता. महाराष्ट्रात मालेगावी 2 वर्षापूर्वी प्रार्थनेसाठी ईदगाहमध्ये जमलेल्या मुस्लिम भाविकांवर बॉम्ब हल्ला घडविणारा प्रमुख संशयित अन्सारी मूळचा अलाहाबादचा, त्याचा पोलीस अजून शोध घेत आहेत. मुंबईत जुलै 2006 मध्ये उपनगरी गाड्यांमध्ये जे बॉम्बस्फोट घडविले गेले त्यातील संशयितांनी उत्तर प्रदेशातील गोमतीनगरच्या संस्थेतून प्रमाणपत्र घेतल्याचे आढळले आहे. अलीकडे भारतात धुमाकूळ घालणाऱ्या हुजीचा प्रमुख बाबू खान उत्तर प्रदेशातील धरमपूरमध्ये जुडोचे क्लास चालवायचा, तर हुसेन भदोईचा निवासी लखनौत त्याचा अड्डा होता. गेल्या 4-6 महिन्यात राजस्थान, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांच्या राजधान्या आणि देशाच्या राजधानीतले जे हल्ले झाले त्याची आखणी, अंमलबजावणी बशरने केली असा पोलिसांचा दावा आहे. हे बशर महाशय उत्तर प्रदेशातील कुख्यात आझमगडचे रहिवासी. त्यांचे अब्बा समाजवादी पार्टीच्या जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष होते. चिरंजीव शिकायला दिल्लीत गेले आणि तिथे निरपराध नागरिकांची शिकार करायला लागले. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे आणि राजकीयदृष्ट्या सर्वात प्रभावशाली राज्य आज देशातील दहशतवाद्यांचा अड्डा म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग आणि त्यांच्या समाजवादी पार्टीची ही करामत असल्याचे विद्यमान मुख्यमंत्री मायावती म्हणतात. केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री प्रकाश सुद्धा उत्तर प्रदेशात दहशतवादांचा सुळसुळाट झाल्याचे मान्य करतात, पण त्याबाबतचे त्यांचे निदान वेगळे आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात प्रचंड बेरोजगारी आहे. रोजीरोटीसाठी तेथील युवक मुंबई, कलकत्ता, दिल्ली, अहमदाबाद, सुरत आदी कुठेही जातात. दहशतवादी अशा युवकांवर पाळत ठेवतात, त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात, असे प्रकाशजी सांगतात. मायावती व श्री प्रकाशजी दोघांच्या दाव्यात तथ्य, पण नुसती कारणमीमांसा करून भागणार नाही. दुखणे कुठे आहे ते कळाले तर तेथेच त्यावर इलाज करायला की ती घाण देशभर पसरू द्यायची याचा निर्णय मायावती व श्री प्रकाशजींना करायचा आहे. हे सगळं तिथून येतंय. आज महाराष्ट्रामध्ये पण ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतायत, कुठून येत आहेत? पोलिसांना विचारा. ही जी संस्कृती बिघडते महाराष्ट्रामध्ये, जे काही आज दरोडे पडतायत, ज्या काही गोष्टी घडतायत, हे बघा माझ्याकडे मी आज सगळ्या बातम्यात आणल्या आहेत. रिव्हॉल्वर विकताना पिंपरीत परप्रांतीय गुन्हेगाराला अटक. आता मी परप्रांतीय म्हटल्यानंतर मी कोण हे परत सांगत नाही.
राहणारा उत्तर प्रदेशचा, दाखला मात्र सातारचा. तरुणास अटक, बनावट कागदपत्रे सादर. वाहने पळविणारी टोळी उत्तर प्रदेशातील, एकाला अटक, बनावट कागदपत्रे तयार करून विकली. पुणे. 6 परप्रांतीय दरोडेखोरांना अटक, 78 लाखाचे दागिने जप्त. केडगाव. पुणे सोलापूर महामार्गावरील भांडगाव येथील यशोदा गार्डन या हॉटेलमध्ये हे 6 जण मुक्कामाला थांबले होते. अशी बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्याकडून एक इनोव्हा HR 37B काही 6477 मोटारही जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोटारीचा चालक सुरेश कुमार भल्ला, राहणारा नवी दिल्ली, कादिर शाहीद खान, अब्दुल समूर खान, कादिर मोहम्मद जमशेद खान, सर्व अलीगड उत्तर प्रदेश, मुल्ला अलियत सय्यद पैलवान उत्तर प्रदेश, शकील अहमद मुश्ताक अहमद नवी दिल्ली, या सर्वांचा समावेश आहे. भोसरीत दोघा परप्रांतीयांकडून 2 पिस्तुले व कारतुसे जप्त. मुंबईत भैया रिक्षावाल्याकडे गावठी कट्टा, जिवंत काडतुस. धारावी पोलिसांनी ललाराज बहादूर यादव उर्फ जितेंद्र यादव या रिक्षा चालकाला गावठी कट्टा व एका जिवंत काडतुसासह अटक केली आहे. पवईच्या फिल्टर पाड्यात राहणारा सदर रिक्षावाला हा उत्तर भारतीय असून मराठी हृदय सम्राट राज ठाकरे यांनी पुकारलेल्या जय महाराष्ट्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्याच्याकडे गावठी कट्टा व जिवंत काडतुस ही बाब लक्षवेधी ठरली आहे. आता कोण काय ते बघा. काय जितेंद्र 21 वर्षाचा आहे. मी काय बोलतोय, मी काय सांगतोय महाराष्ट्राला. आज मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये अनेक वर्ष, अनेक जनरेशन, पिढ्यानपिढ्या इथे राहणारे जे मराठी लोक आहेत यांच्याबद्दल मी कधी बोललो? पण हे जे नवीन येणारे जे सगळे लोंढे आहेत, या लोंढ्यांबद्दल कधी कोण बोलणार? कुठे गेले आमचे खासदार? का नाही थोबाडं उचकटली तिकडे लोकसभेमध्ये, ज्या वेळेला हे सगळे उत्तर प्रदेश बिहारचे नेते तुमच्यावरती तुटून पडले होते? सगळे बिळात जाऊन बसले, मुख गिळून बसतोय, काही नाही पुढे बोलता आलंय ना. एक जण बोलायला तयार नाही. राज्यसभेमध्ये फक्त एक आमचे मनोहर जोशी फक्त बोलले, तेही राज्यसभेत. लोकसभेमध्ये सगळी चिडी चाप, कोणी बोलायला तयार नाही. लाजा नाही वाटत आहे ना? याच मराठी माणसाच्या जीवावरती तुम्ही निवडून येतात आणि त्याच लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे झेंडेवडे काढत असताना तुम्हाला शरम नाही वाटत? तुम्हाला तोंड उचकटता येत नाही? तुम्हाला बोलता येत नाही? एकत्र येता येत नाही? अरे काय म्हणून तुम्हाला मराठी माणसाने मतदान करायचं? काय म्हणून तुम्हाला तिकडे लोकसभेमध्ये पाठवायचं खासदार म्हणून? त्या उत्तरेतल्या नेत्यांची तळी उचलण्यासाठी? एक जण बोलायला तयार नाही हो. आणि आम्ही मतदान करून मोकळे होतो आणि यांच्या जीवावरती आम्ही आमची लोकसभा सोडून देतो. आता येतील परत तुमच्या समोर नमस्कार विमस्कार सगळ्या गोष्टी करत. बघा, तुमचा विचार तुम्ही करा. महाराष्ट्र हिताचा गोष्ट बोलणारा खासदार आपल्याला तिकडे पाठवायचा आहे की महाराष्ट्रावरती तोंडसूक घेत असताना गप्प बसणारा खासदार तिकडे पाठवायचा आहे? याचा विचार तुम्हीच करा. मी जे करतोय हे कशासाठी करतोय? महाराष्ट्र हितासाठी करतोय, मराठी माणसाच्या हितासाठी करतोय, मराठी मुला तरुणांच्या हितासाठी करतोय. रेल्वेच्या परीक्षांसाठी इकडे आलेल्या मुलांच्या काहीतरी त्या सगळ्या गोष्टी त्या उधळल्या गेल्या. हा उद्रेक का घडतो? कशासाठी घडतो? हे काय फक्त महाराष्ट्रात घडतंय? मी काल सगळी माहिती काढली. पाटण्यावरनं महाराष्ट्रात 17 गाड्या येतात इनकमिंग फ्री. इथून कोण जाणार पाटण्यात? आपल्याला काय काम आहे पाटण्यात? ती ज्यावेळेला गोव्याची रेल्वे सुरू करायची होती त्यावेळेला तिकडचे ते गृहमंत्री नाईक ते म्हणाले की ट्रेन म्हणजे भिकाऱ्यांची एक्सप्रेस आहे म्हणे. त्याच्याबद्दल कोणी बोलणार नाही, त्याच्याबद्दल हे विचारायला पण जाणार नाही. आपल्या माणसांसाठी, आपल्या लोकांसाठी कसा लढा द्यावा लागतो ना, याचं उदाहरण कधी दक्षिणेतल्या लोकांकडे बघा, नाही तर उत्तरेतल्या लोकांकडे बघा. हे आमच्या महाराष्ट्रामध्ये 6, 7, 8 मंत्री आज तिकडे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असताना त्यातला एकही माणूस बोलत नाही. श्रीलंका